उस्मानाबाद शहरामधील बांधकाम क्षेत्रामध्ये सध्या राहुल लक्ष्मणराव गवळी हे चर्चेमध्ये आहेत. एक यशस्वी उद्योजक आणि विश्वासू माणूस म्हणून त्यांनी आपले नाव केलेले आहे. त्यांचे वडीलही या क्षेत्रामध्ये होते. बांधकाम मिस्त्री ते कॉन्ट्रॅक्टर असा त्यांचा प्रवास आहे. राहुल गवळी मोठ्या जिद्दीने शिकले आणि यशस्वी झाले. त्यांच्या वडिलांच्या साईटवर इंजिनियर जेव्हा काम पाहायला साहेब म्हणून यायचे तेव्हा हे राहुल गवळी मोठ्या कुतूहलाने त्यांच्याकडे पाहायचे आणि आपण देखील भविष्यामध्ये असाच साहेब व्हायचे अशी मनाची खूणगाठ बांधून ते पुढे शिकत राहिले आणि यशस्वी झाले. एक हुशार अभियंता म्हणून सध्या ते प्रसिद्ध आहेत. लहानपणी त्यांना सायकलचा खूप छंद होता. मोठं झाल्यावरही त्यांनी महागडी अशी इलेक्ट्रिक सायकल घेतलेली आहे. तसेच अगदी BMW गाडी देखील घेतलेली आहे. सामाजिक कार्यामध्येही ते आघाडीवर असतात. अनेक गरजूवंतांना ते मदत करत असतात. केरळ पूरग्रस्तांना मोठी मदत केलेली आहे. तसेच कोरोना काळामध्ये देखील अनेकांना मदत केलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही ऑन साईट मार्गदर्शन करतात. म्हणून अशा या कर्तबगार, यशस्वी आणि विश्वासू व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. राह चलते चलते बहुत लोग हमें मिलते हैं मगर सब राहुल जैसे नहीं होते और जो होते हैं वो राहुल बन जाते हैं. ज्या लोकांना या ठिकाणी भविष्याची चाहूल लागते, भविष्याबद्दल या ठिकाणी बोलावंसं वाटतं, भविष्याबद्दल या ठिकाणी अगदी आस्था असते आणि भविष्य न पाहता भविष्य घडवण्याची एक जिद्द असते. अगदी मी बोलतोय इंजिनियर राहुल लक्ष्मणराव गवळी, शहर उस्मानाबाद. या उस्मानाबाद नगरीतील एक आदर्श व्यक्तिमत्व, एक यशस्वी उद्योजक, एक प्रामाणिक उद्योजक अशी त्यांची ओळख आणि अगदी कमी वेळामध्ये अगदी गगनभरारी घेतलेले सन्माननीय इंजिनियर गवळी साहेब यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे. या मुलाखतीच्या अनुषंगाने आज आपणास त्यांना अनेक प्रश्न विचारायचे आहेत. त्या प्रश्नांची समर्पक उत्तरही आपल्याला मिळणार आहेत. साहेब, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल की आज या ठिकाणी बालाजी कन्स्ट्रक्शन वेगवेगळे तुमचे उद्योग आहेत खरं तर, आणि या सगळ्याच उद्योगांना समाज मान्यता आहे. लोक तुमच्यावर, तुमच्या उद्योगावर प्रेम करतात, तुम्हाला सहकार्य करतात. आज प्रगतीच्या एक शिखरावर आपण आहात. तर आत्ता या क्षणी एक उद्योजक म्हणून काय भावना आहे, काय सांगाल नाही? उद्योजक म्हणून जर म्हणलं तर एक लोकांचं चांगलं काम करून द्यायचं ही म्हणजे सगळ्यात महत्त्वाची प्रामाणिक भावना मी समोर ठेवून कामाची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच माध्यमातून म्हणजे आज मी या लेवलला पोहोचलेलो आहे. राहुलजी, निश्चितपणे प्रवास अगदी कंकर होता, अनेक गोष्टी होत्या. आज आपण या ठिकाणी अभियंता आहात, इंजिनियर आहात, सिव्हिल इंजिनियर. तर सुरुवातीलाच असं काही होतं का की आता आपल्याला पुढं जाऊन आपल्याला सिव्हिल इंजिनियर व्हायचे किंवा आपल्याला काहीतरी चांगलं मस्त करिअर करायचं किंवा उद्योगात जायचं आहे, काय सांगाल नेमकं? लहानपणी माझे वडील मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर होते. तर तिथं मला त्या साईटवर आलेल्या इंजिनियरकडे बघून असं कुतूहल वाटतं की अरे आपण पण असं या साहेबासारखं इंजिनियर झालं पाहिजे. मग मी ते लहानपणीपासूनच थोडं ते प्रेरणा घेऊन हे करून एक म्हणजे त्या दिशेने जाण्याचा मी प्रयत्न केला. बालवयामध्ये शालेय जीवनामध्ये वडील जिथे काम करायचे त्या ठिकाणी अनेक अभियंता यायचे, सिव्हिल इंजिनियर खास करून. या सिव्हिल इंजिनियरकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं की अरे मला पण हे व्हायचंय खरं तर, आणि हे वाटणंच मला वाटतं की तुम्हाला आत्ता उभा केलं त्या वाटण्यात. एक दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्हाला हे लोक भेटायचे इंजिनियर लोक, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधायचा का फक्त लांबून पाहायचा? लांबूनच पाहायचं, जास्त काही म्हणजे संवाद साधायचा विषय. बरं, म्हणजे फक्त लांबून पाहायचं आणि डोक्यामध्ये घेतलं की आता आपल्याला हे व्हायचंय की नाही. अगदी विचारू असं वाटतं की काय कारण ठरलं बरं की फक्त या ठिकाणी अभियंताच व्हायचं, म्हणजे डॉक्टर नाही व्हायचं? म्हणजे घरचं बॅकग्राऊंड बांधकाम क्षेत्राशी रिलेटेड होतं. म्हणजे वडील बांधकाम मिस्त्री होते, त्याचे परत कॉन्ट्रॅक्टर झाले. तर बांधकामाशीच म्हणजे पहिल्यापासून आवड होती. वडील या ठिकाणी बांधकाम करायचे. मला वाटतं
ज्या घरामध्ये पहिल्यापासून बांधणी सुरू असते होय. त्या घरामध्ये अगदी लेकरांची सुद्धा भविष्याची बांधणी उत्तम होते. खरं तर वडील लक्ष्मणरावांना आणि आईसाहेबांना म्हणजे तुमच्या आईंना नेमकं तुमच्याबद्दल, तुमच्या भावाबद्दल नेमकं काय वाटायचं आणि त्या दृष्टीने घरामध्ये नेमकं वातावरण काय होतं? तसं बघायला गेलं तर घरचं एकदम मिडल क्लास म्हणजे जीवन होतं. आणि आमची एक अभ्यासातलं गुणवत्ता बघायला गेली तर आम्ही एक 50-60 टक्केवारी असलेले रेंजचे विद्यार्थी होतो. तर घरच्यांना वाटायचे अरे जरा आपली मुलं चांगल्यापैकी शिकावे, नोकरी लागावी वगैरे असं म्हणजे त्यांच्या अपेक्षा होत्या. आय थिंक दॅट पर्सेंटेज डझंट मॅटर, हो, एक्सपिरियन्स इज महत्वाचं. मोस्ट इम्पॉर्टंट दॅट. तर तुमच्या दृष्टीने या ठिकाणी तुम्ही शालेय जीवनामध्ये अगदी सेकंड क्लासमध्ये पास व्हायचात, होय, म्हणजे होय. 50-55ची रेंज यायची. होय, होय. मग कधी असं कधी वाटलं नाही का की आपणही 60च्या पुढे जावं, 70च्या पुढे जावं, किंवा त्या दृष्टीने कधी प्रयत्न केले का? मग करत होतो आम्ही प्रयत्न तसे. अच्छा, होय. पण ते प्रयत्न प्रामाणिक होते आणि आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण अभ्यास करतो. करत तर होतो. होय. तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर वडिलांना नेमकं तुमच्याबद्दल काय वाटायचं की आपल्या राहुलने काय व्हावं नेमकं? तसं बघायला गेलं तर वडील आमचे कधीच शाळेत गेलेले नाहीत. अच्छा, बरं. तर वडिलांना लिहायला वाचायला आईनं शिकवलं. आई जेमतेम 7वी शिकलेली. अच्छा. तर म्हणजे वडिलांना लिहायला वाचायला आईने शिकवलं. मग वडिलांना वाटायचं की अरे आपण तरी शिकलो नाहीत पण आपली मुलं चांगली शिकून चांगले नोकरीला लागले पाहिजे, हे म्हणजे त्यांच्यासमोर नोकरी करावी मुलानं हे त्यांना जास्त वाटायचं म्हणजे व्यवसायापेक्षा. म्हणजे वडिलांना जे वाटत होतं की आपल्या लेकरांनी नोकरी करावी, साहेब व्हावं, हे की नाही, तसं तुम्हाला कधी वाटलं होतं का की आपणही साहेब व्हावं? मग ॲज अ सिव्हिल किंवा होत आपण साहेब असं वाटत होतं म्हणजे त्या म्हणजे म्हणजे तसं वाटायचं आणि त्या दृष्टीने विचार सुद्धा करत होता, होय. परंतु नेमकं होईल का नाही हे माहित नव्हतं. नक्की. आता या ठिकाणी मला विचारावं वाटतं की आई वडील दोघे आहेत, होय. दोघंही तुमच्याकडे बघतात दररोज. होय. त्यांचा राहुल गवळी साहेब झालेले आहेत. काय नेमकी भावना असते तुम्हाला पाहिल्यानंतर आई वडिलांची? तीच त्यांना एक वेगळं समाधान वाटतं की बाबा आपलं म्हणजे आपण अशिक्षित असून सुद्धा आपले मुलं ह्या लेवलनी काम करतायत. त्यांना एक वेगळ्या प्रकारचा अभिमान नक्कीच वाटतो. अगदी बालवयापासूनच आपला एक स्वभाव बनलेला असतो आणि तो स्वभाव बदलत नाही खरं तर. कारण अगदी लहानपणी आई वडील जसा आपला स्वभाव तयार करतात, बनवतात, अगदी त्याप्रमाणे आपण पुढेही विचार करतो. तसं तुमचा स्वभाव आई वडिलांनी कसा बनवला? कारण असं म्हणतात की पॅरेंट्स जे असतात, आई वडील जे असतात, त्यांची भूमिका सगळ्यात महत्वाची असते खरं तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आमचा वडिलांचा स्वभाव. वडिलांची म्हणजे सुरुवातीपासून म्हणलं तर कुणाला फसवायचं नाही, कुणाचं चुकीचं काम करायचं नाही, कुणाला खोटं बोलायचं नाही. ह्या गोष्टी मी वडिलांकडूनच म्हणजे शिकत गेलो. म्हणजे त्या गोष्टी मला ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर बऱ्याच कामी आल्या. जे काय आहे ते क्लिअर बोलून म्हणजे सांगणं, म्हणजे फसवेगिरी करायचं नाही, कोणाचं 2 नंबरचे पैसे कमवायचे नाहीत, हे मला म्हणजे वडिलांकडूनच शिकवायला भेटलं. कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत, फसवेगिरी करायची नाही, प्रामाणिकपणा जपायचा, आणि या सगळ्या गोष्टी वडिलांनी शिकवल्या आणि तुम्ही त्याला फॉलो करताय, नाही का? होय. अगदी बालवयामध्ये जेव्हा या ठिकाणी शालेय शिक्षण सुरू होतं, अनेक गोष्टी या ठिकाणी एन्जॉय करता आल्या असतील, तर तुमचा एकूणच मित्रपरिवार, शाळा, तो माहोल आणि आईवडिलांनी त्या काळामध्ये तुम्ही घडावेत यासाठी केलेले प्रयत्न सांगा. माझं शिक्षण जेमतेम तसं बघायला गेलं तर नगरपालिकेच्या शाळेत झालेलं 4थी पर्यंत. 4थी नंतर मी छत्रपती शिवाजी हायस्कूलला गेलो. तर तिथं शिक्षणात वगैरे मला बराच फरक जाणवला. मग आपली लेवल काय आहे आणि आपण कुठल्या ह्याच्यात जायला पाहिजे, मग मी त्याप्रमाणे ते अभ्यास करत म्हणा, ट्युशन क्लास जॉईन करत हे त्यातून अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं किंवा अभ्यास करावाच लागतो, केलाच पाहिजे, यासाठी जे तुमचे टीचर असतील किंवा मित्र असतील किंवा आई वडील यांची भूमिका, त्यांचं मार्गदर्शन कसं राहिलं नेमकं? नक्कीच. शाळेत तर सर लोकांचं माझ्याकडे पर्सनली लक्ष होतंच, वडिलांशी म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट असायचा त्यामुळं. पण मला जास्त करून माझं म्हणजे समजा इंग्रजी परफेक्ट होणं असेल तर माझे क्लासच्या जे टीचर होत्या मोरे मॅडम, त्यांनी म्हणजे कोणी शब्द पाठांतर करून घेणं असेल, पर्सनली लक्ष देऊन अभ्यास करून घेणं असेल, त्यांच्यामुळं मला बराच फायदा झाला. म्हणजे इंजिनिअरिंगला मला इंग्रजी समजवायला त्या गोष्टीमुळे बराच फायदा झाला. असं म्हणतात की गुरुजी
मॅडम होय. हे जे आपल्याला ज्याप्रमाणे शिकवतात त्याप्रमाणे आपण शिकायला असतो. होय होय जर कोणी आपल्याला शिकवलंच नाही तर आपण होय. काय शिकणार, नाही का? होय होय अगदी या सगळ्या वातावरणामध्ये आपली मुलं बिघडणार नाहीत, आपली मुलं अगदी चांगल्या मार्गाने गेली पाहिजेत, यासाठी आईवडिलांची भूमिका, त्यांचं लक्ष नेमकं कसं राहायचं नेमकं? कारण बऱ्याच वेळा काय असतं की मुलं बिघडल्यानंतर आईवडिलांना कळतात, हां. नाही का? तसं तुमच्या आईवडिलांनी तुमच्या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका ठेवली? म्हणजे जेव्हा आम्ही शाळेला होतो तेव्हा आम्ही एखादी वस्तू मागितली, समजा एखादी गोष्ट असेल, सायकल असेल किंवा इतर काही वस्तू असतील, ती जी मागेल ती वडील आई द्यायचे दोघं पण. पण वायफळ गोष्टीसाठी पैसे हातात देणे किंवा काय अशा गोष्टी आईवडिलांनी कधीच केल्या नाही. त्याच्यातून असं झालं की आम्ही कुठं वायफळ खर्च केला नाही किंवा जे बाकीच्या गोष्टी करतात त्याच्या आम्ही म्हणजे नादीच लागलो नाही त्यामध्ये. तुम्ही मगवाचं चर्चा करताना सांगितलं तुम्हाला सायकल खूप आवडते, होय होय कारण ती आवडत होती, होय. आवडते आणि आवडत राहील खरं तर. Right. काय सांगाल नेमकं की सायकल कडे पाहण्याचा कल नेमका कसा झाला आणि सायकल आयुष्यामध्ये कशी आली? तसं मी राहायला इकडं काकडे प्लॉटला आहे. इथून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर छत्रपती शिवाजी हायस्कूल आहे. मी चौथीपासूनच म्हणजे सायकलवर येणं जाणं करायचं आणि सायकलची मला लहानपणीपासूनच आवड असायची. मी जर 2 वर्षाला माझी सायकल चेंज करायची, म्हणजे कधी गिअरची सायकल घ्या, कधी शॉक ऑब्झर्वरची घ्या, असं म्हणजे पहिल्यापासूनच मला त्याची आवड होती. म्हणजे सायकलची पहिल्यापासून आवड. मला वाटतं खरं तर ते शरीराला पण चांगलं आहे, नाही का? नक्कीच होय. सायकलवर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बसलात, हां हां नाही का, तर तो दिवस, तो प्रसंग आज आठवतो तुम्हाला? आठवतो. काय काय कशा प्रकारे तुम्ही सायकल शिकलात मग? मोठ्या भावाला सायकल घेतली होती, तर ते मी शिकण्यासाठी रोडनी जात असताना एका 2 व्हीलरला त्याचा डॅश बसला. अच्छा. तर त्यांनी ते सायकल तिथं लावून घेतली त्या 2 व्हीलरच्या ओनरने. त्याचा एक ग्लास ब्रेक झाला होता आणि परत मग त्यांनी काय ते सायकल मला रिटर्न दिली नाही. मग शेवटी मी घरी आलो, असं असं झालंय म्हणून घरी सांगितलं. तर परत वडिलांनी जाऊन ते सायकल घेऊन आले आणि म्हणजे सायकल शिकत असताना पहिल्यांदा डॅश दिला, डॅश दिला. होय आणि जे कोणी ते होते ग्रस्त त्यांनी होय. सायकल तुमची अगदी ताब्यात घेतली तिथं. त्याचा ग्लास ब्रेक झाला. अच्छा, बरोबर. ते प्रकरण वडिलांनी मिटवलं. मिटवलं. त्यांचा ग्लास भरून दिला तिथं. तेव्हा त्यांनी आजही सायकल मला विचारावं वाटतं की लहानपणी अगदी चौथीला असताना सायकल आयुष्यामध्ये आली आणि होय. आजही सायकल मग आहे का आता? हो नक्कीच. म्हणजे मला सायकलची आवड आहे. माझ्याकडं 2 कंपनीच्या सायकल आहेत. अच्छा. परवाच मी इलेक्ट्रिकल सायकल पण घेतली आहे. त्याच्यावर मी तुळजापूरला वगैरे राईड करतो सायकल. लहानपणी जेव्हा पहिली सायकल आयुष्यामध्ये आली त्यावेळेला त्या सायकलची किंमत काय होती साधारण 1200 रुपये किंमत होती. आता तुम्ही नुकतीच सायकल घेतली आहे, सायकलची आवड तीच आहे, कारण माणसाच्या लहानपणीच्या आवडी या मरेपर्यंत कायम बरोबर असत खरं. तर आता जी सायकल घेतली आहे त्या सायकलची किंमत काय नाही? 35,000 रुपये. 35,000. म्हणजे सुरुवातीची सायकल 1200 होती आणि आता आहे 35,000 रुपये. मला वाटतं की किंमत वाढली, परंतु सायकलची आवड तीच आहे. मला वाटतं किमती कितीही वाढू द्या, आवड मात्र आपण जोपासली पाहिजे. तुमच्या बालपणीचे जे काही मित्र होते ते मित्र परिवार कसा होता, कशा प्रकारचे ते वातावरण, कुठल्या गोष्टी आपण एन्जॉय करायचं ते सांगा. बालपणी मित्र म्हणजे तर शेजारचे वगैरे आमचे क्लासमेट असते. तर आम्ही रविवारचा दिवस असला की समजा हातला देवी आहे तिथं सायकलवरच आमचं टूर ठरलेला असायचा. डबे वगैरे घेऊन तिथं जाऊन एन्जॉय करायचं. मग कधी वडगावला सिद्धेश्वर मंदिर आहे तिथं जाऊन दिवसभर रविवारचा एन्जॉय करायचा. असे आम्ही दिवस केले. मग तुम्ही आणखी एक उल्लेख केला होता की वडिलांची शिस्त कडक होती. हो. तर या कडक शिस्तीचा नेमका परिणाम काय झाला? शिस्तीमुळे आम्हाला म्हणजे कामात पण शिस्त कशी असायला पाहिजे ह्या गोष्टीचा बराच फायदा झाला. म्हणजे एखाद्याला आपण समजा कमिटमेंट दिली, मी इतक्या वाजता येईल बाबा साईटवर हे ते, तर म्हणजे त्यातूनच म्हणजे घडत गेलो आम्ही. म्हणजे एक निश्चित आहे की कुठल्याही व्यक्तीला जगण्यासाठी, पुढे चालण्यासाठी शिस्त पाहिजे आणि ती नसेल तर तो कुठपर्यंत जाण्याची गॅरंटी पण नसते. वडिलांची ती त्या काळात ती कडक शिस्त म्हणजे तुम्हाला ती आवडायची का ती जाचक वाटायची? नाही, तेव्हा जाचक वाटायची. कधी समजा बोलाबोली झाली असेल तर तेव्हा ते जाचक वाटायचीच, पण त्याच्यातून म्हणजे आम्ही घडत गेलो त्या शिस्तीमुळेच. काही प्रसंग सांगा की वडिलांच्या त्या कडक शिस्तीचा मुळे तुम्हाला कधी रागवला असेल किंवा मारला असेल, असा एखादा प्रसंग सांगा सर. म्हणजे कधी कमी मार्क्स पडल्यानंतर किंवा कधी खोड्या केल्या असतील असं. होय,
कमी मार्क पडल्यावर तर ते 1 जूनला टेन्शन असायचं आम्हाला घरी आल्यानंतर. ते या टेन्शन मधनं बाहेर कसे पडायचं नेमके? बाहेर म्हणलं तर जे प्रमाणपत्र दाखवून बाबा कमिटमेंट द्यायची आम्ही, नाही आता 56% पडलेत, पुढच्या वर्षी मी 70% घ्यायचा नक्कीच प्रयत्न करतो. तुम्ही जे कमिटमेंट करायचं की पुढच्या वेळेस 70% घेतो, म्हणजे कमिटमेंट पूर्ण व्हायची नाही पुन्हा? व्हायची, पण एक 4-5% व्हायची. आमचं ते 70ची रेंज असायची, पण ते आम्ही तेवढं नाही, 50-60 ऍज पर प्रॉमिस तिथपर्यंत जात नसतं. त्यावेळेला मग वडील म्हणजे रागवायचे का शांत राहायचे? मग ते रागवत तर होते निकाला दिवशी, पण पुढच्या वर्षी घे बाबा चांगले मार्क असं म्हणायचे. मार्कांपेक्षा सुद्धा मला वाटतं गुणापेक्षा सुद्धा आपले आतले गुण चांगले असणं गरजेचं आहे, आणि ते गुण वाढवण्याचं काम आईवडिलांनी करावं, आणि ते खरंच वाढवण्याचं काम तुमच्या आईवडिलांनी केले. अगदी मला एक विचारावं असं वाटतं की आपल्या लेकरामध्ये अवगुण वाढू नयेत किंवा अवगुण नसूच नाहीत यासाठी त्यांची नेमकी काय धडपड असायची? म्हणजे चांगले संस्कार, चांगलं वळण लागावं, त्याला बाहेर सुद्धा मान सन्मान भेटावा, यासाठी आईवडिलांची भूमिका, त्यांचं लक्ष कशा प्रकारचे राहायचं? त्यांनी पर्सनली म्हणजे वडिलांचा बांधकाम व्यवसाय असल्यामुळं बरेच शिक्षक लोकांचा त्यांचा संपर्क घ्यायचा, शाळेचे असतील, ट्युशनचे असतील. तर मग त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्या मुलाकडं पर्सनली लक्ष द्या हे ते म्हणून सांगायचे, आणि त्या माध्यमातून शिक्षक लोक मला पर्सनली ट्रीट करायचे, माझ्याकडं पर्सनली सगळं लक्ष द्यायचे. अगदी सगळ्यांचं पर्सनल लक्ष होतं, वडिलांचं लक्ष होतं, सगळे अगदी वातावरण चांगलं होतं. मोरे मॅडम या तुम्हाला इंग्रजी चांगली शिकवत होत्या, पण तरी काही केल्याने या ठिकाणी 60च्या वर आपला जो आलेख आहे तो जात नव्हता. पण जे मिळत होते मार्क्स ते आपले स्वतःचे होते, प्रामाणिक होते, नाही का? त्याला कुठलं गालबोट नव्हतं. मला वाटतं की सरळ सरळ अपयश आलं पण चांगलं, पण ते प्रामाणिक असायला. आणि मग याच प्रामाणिकपणातून तुम्ही या ठिकाणी 57%, 58%, 60%, 65% ही रेंज करत होती. तर 10वीला जेव्हा, जिथं आपण बरीचशी माणसं म्हणतात की टर्निंग पॉईंट आहे, तर या टर्निंग पॉईंटला जेव्हा तुम्ही अगदी आलात त्यावेळेला नेमके टक्केवारी काय होती, आणि त्या टक्केवारीचा पुढं काय नेमका परिणाम झाला? मला 10वीला साधारण जेमतेम 54 म्हणजे 54% पडलेले. तिथून मग आता पुढं नेमकं करायचं काय, तर म्हणजे घरी म्हणजे एवढं शिक्षणाचं, म्हणजे आई जेमतेम 7वी शिकलेली, वडील तर कधी शाळेत गेलेलेच नाही, त्यामुळं माहीत नसायचं की बाबा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या 3 ब्रांचेस असतात, नेमकं कुठं जायचं काय हे काहीच माहीत नसायचं. मग चुलत भावाला विचारायचं किंवा मित्रांना विचारायचं, त्यातून मग माहिती झालं की अरे इंजिनिअरिंगला जायचं असलं तर सायन्सला जावं लागतंय. मग त्यासाठी म्हणलं तर मग सायन्सला लागलं तर बाकी कॉलेजला लागायचे 70%, 75% ॲडमिशनसाठी, पण जिल्हा परिषद कॉलेजला एकदम म्हणजे 55-60% असून सुद्धा तिथे ऍडमिशन भेटलं. या उस्माननगरीमध्ये जिल्हा परिषदचं ज्युनियर कॉलेज होतं. बरं, मग तुम्हाला बाकी ठिकाणी ऍडमिशन नाही भेटलं, पण त्या जिल्हा परिषदच्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन भेटलं. तर जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेतलं, टक्केवारी अगदी 54 अगदी, आणि मग सायन्स आपल्याला जमेल की नाही असं कधी वाटलं नाही तुम्हाला? असं नाही, कारण की माझं इंग्रजी बऱ्यापैकी मोरे मॅडममुळे परफेक्ट झालेलं, आणि त्यामुळं मला त्याचा बराच फायदा झाला. आणि आता आपल्याला पुढं तर जायचंय, तर मी त्याशी पॅरलेल समजा मॅथचा ट्युशन करायची, फिजिक्सची करायची, असे क्लास करत गेलो, त्यामुळं डेव्हलपमेंट होत गेली माझी. कशा प्रकारे अभ्यास केला की जेणेकरून एक 54चा मुलगा अगदी चांगल्या पद्धतीने पुढे प्रोग्रेस करू शकला मग अभ्यासामध्ये? म्हणजे 10वी पर्यंत जे टक्केवारी होती, 10वीला 54 पडले नाही, तर 11-12ला परत तोच ग्राफ राहिला का तो उंचावला? तो उंचावला नक्कीच. काय कारण ठरलं की अभ्यासामध्ये जे प्रोग्रेस झाला, मार्क्स वाढले? कारण हे की आपल्याला 10वी नंतर आरपी कॉलेजला ऍडमिशन भेटलं नाही कमी मार्क असल्यामुळं, पण 12वी नंतर तरी आपल्याला कमीत कमी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं पाहिजे हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे अभ्यास करायला. मग 11-12ला म्हणजे कॉलेजला गेल्यानंतर, ज्युनियर कॉलेजला गेल्यानंतर त्या 2 वर्षामध्ये म्हणजे अभ्यासाचं जे काही मॅनेजमेंट जे होतं, जे अभ्यास करणं होतं, त्यासाठी गाईडलाईन जे असते किंवा जे वेळ असतो त्याबद्दल सांगा, म्हणजे घेतली मेहनत आपण? ॲक्च्युली माझा चुलत भाऊ 12वी करत होता माझ्यासोबतच, त्याचं मला भरपूर गाईड झालं. आणि माझा दुसरा चुलत भाऊ तो 11वी-12वीला टॉपर होता भोसले हायस्कूलमध्ये, त्याचं पण मला भरपूर गायडन्स भेटलं तेव्हा, म्हणजे त्या सायन्सच्या क्षेत्रामध्ये. साधारणतः 10वी पर्यंत किती तास अभ्यास होता, आणि तो त्याचाच रूपांतर 11-12ला किती तासामध्ये झालं? 10वीला जेमतेम 1-2 तासाचा
अभ्यास 2 करायचा. तासाचा 2 तास मॅक्झिमम दिवसभर. आणि 11वी-12वी आल्यानंतर किती तास? त्याच्यानंतर क्लासेस वगैरे सगळं करून एक 4-5 तासाचा अभ्यास होत होता. याचा रिझल्ट नेमकं काय झाला नेमकं? रिझल्ट नंतर मला 12वीला साधारण 70% पडले. बहुत बढिया. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत होत्या त्या आपण शक्य करून दाखवल्या. जेव्हा 70% पडले, अगदी चांगल्या पद्धतीचे मार्क्स पडल्यानंतर पुढं करायचं काय नेमकं हा एक विषय असतो. मग त्यासाठी मग पुन्हा आईवडिलांचाच अगदी मार्गदर्शन होतं का स्वतःहून निर्णय घेतला? नाही, तिथं स्वतःहून निर्णय घेतला आणि चुलत भाऊ पण सांगायला होते की बाबा हे असं असं केलं तर इकडं इंजिनिअरिंग वगैरे ह्या क्षेत्रात चांगला. इंजिनिअरिंग कुठं उस्मानाबाद शहरामध्येच केलं, बाहेर केलं? नाही, माझं इंजिनिअरिंग मला सिव्हिल मध्ये करिअर करायचं असल्यामुळं मी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं प्रवेश घेतला. म्हणजे बालपणी जे सिव्हिल इंजिनियर पाहिले होते, साहेब पाहिले होते, ते तो शब्द किंवा ती पदवी डोक्यात कायम होती आणि आता खरं तर चान्स आला होता की आपलं स्वप्न आपलं पूर्ण करायचंय. आणि मग त्या दृष्टीने तुळजापूर या ठिकाणी तुमचा नंबर लागला. तर मग मला हे विचारायचं वाटतं की तुळजापूर येथे जी तुमची पदवी आहे ही पदवी 4 वर्षाची नाही, तर या 4 वर्षामध्ये नेमका आलेला अनुभव काय नवीन नवीन शिकता आलं? कारण 10वी-12वी पर्यंतचं एज्युकेशन तिथला वेळ वेगळा असतं, टीचिंग वेगळी असते आणि आता या ठिकाणी जेव्हा डिग्री आपल्याला पूर्ण करायची असते तो माहोल वेगळा असतो, एक मॅच्युरिटी आलेली असते. त्याबद्दल बोला. सुरुवातीला ऍडमिशन घेतल्यावर वाटलंच नाही की आपली डिग्री एक 4 वर्षात कम्प्लीट होईल असं. म्हणजे एक इंजिनिअरिंग म्हणलं की खूप अवघड असते, टफ असते, हे लोक म्हणजे जास्त डोक्यात भरतात आपल्या. म्हणजे एक निगेटिव्हिटी तिथंच तयार झालेली असते. मग सुरुवातीला फर्स्ट इयरला असताना जेव्हा फर्स्ट सेमची परीक्षा झाली, 5 विषयापैकी माझा एकच विषय निघाला फर्स्ट सेमला. फुल म्हणजे बर्डन तर आलेलंच. मग सेकंड सेमला काय केलं, गेलेले विषय घरी कळाले का? घरी कळाले होते ना, सांगितलेलं. मला एक वाटतं की तुम्ही प्रत्येक वेळी यश असो किंवा अपयश घरी तुम्ही सांगत होतो आणि ते सांगितलं पाहिजे. नक्कीच. तर सेकंड सेमला मग खूप म्हणजे ठरवलं काही बी करून आपल्याला सेकंड इयरला जायचंय. मग त्याप्रमाणे मग सकाळी 6 ते 7 क्लास करायचा, परत 10 ते 5 कॉलेज करायचं, परत संध्याकाळी अपडाऊन तुळजापूरून करत आल्यावर परत 7 ते 9 ट्युशन क्लास करायचा. हे सगळं म्हणजे अभ्यास करून थोडा हार्डवर्क करून मी सेकंड सेमचे 5 विषय काढले आणि ATKT लागून मी सेकंड इयरला ऍडमिशन भेटलं. जेव्हा या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर आपला करायचं आहे, अगदी इंजिनिअरिंग करत असताना सुरुवातीच्या टर्म मध्ये 4 विषय गेले, एक फक्त विषय निघालेला. मला वाटतं की एक विषय निघालेला असताना सुद्धा तुम्ही जिद्द सोडली नाही का, आणि सतत तुम्ही प्रयत्न करत गेलात आणि मग नंतरच्या काळामध्ये विषय निघाले असतील. हो. तर मला एक गोष्ट सांगायची, त्या म्हणजे फर्स्ट सेमला एक विषय निघाला आणि सेकंड इयरला 5 निघाले ते ATKT. तर 63 विद्यार्थ्यातून सेकंड इयरला 13 विद्यार्थी गेले. तर त्या 13 विद्यार्थ्यामध्ये मी एक तास होतो की फर्स्ट सेमला एकच निघलंय, सेकंडला 5 निघले. त्याचं एक वेगळंच म्हणजे प्राऊड फील झालेलं. काय नेमकं मला वाटतं की कमबॅक करणं फार अवघड असतं, परत नव्याने सुरुवात करणं, उभारणं. कारण बरीचशी माणसं जेव्हा पडतात तेव्हा उभारणं अवघड असतं. तसं तुमच्या बाबतीत तर अगदी 4 विषय घेऊन आपण अगदी खाली बसला होता, तर परत उभारताना काय नेमकी म्हणजे कोणाची त्या ठिकाणी अगदी मार्गदर्शन लाभलं, काय नेमका अभ्यास केला, काय नेमकी जिद्द होती, ते दिवस त्या आठवणी सांगा. मार्गदर्शन म्हणलं तर आपण स्वतःच ठरवलेलं तेव्हा की आपल्याला काय बी करून सेकंड इयरला जायचंय. तूच आहेच तुझ्या जीवनाचा असं जे काय आहे ते स्वतःलाच करायचंय. त्या हिशोबानं मी थोडं हार्डवर्क करत गेलो आणि त्यातून मला असं वाटतं की माणसाने जिद्दी पाहिजे आणि जर जिद्दी असाल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळतेच, फक्त ते घेण्यासाठी तुमची धडपड पाहिजे. बरोबर आहे. तर जेव्हा अगदी परत तुम्ही त्या ट्रॅकवर आलात अभ्यासाच्या आणि सुरुवात झाली, मग तिथून पुढं जे राहिलेले दिवस वर्ष होते त्याबद्दल काय सांगा? त्यानंतर एक सेकंड इयर गेलं, थर्ड इयर गेलं. त्यानंतर मी माझी BE लास्ट इयरला होतो तेव्हा मी म्हणजे मला बांधकाम क्षेत्रातलं भरपूर नॉलेज होतं, म्हणजे घरी पहिल्यापासून क्षेत्र हेच असल्यामुळं. तर माझं प्लेसमेंट झालं कॉलेजमधून. तर कॉलेजमध्ये सुद्धा म्हणजे असं एक वातावरण झालं की अरे राहुल गवळीचं प्लेसमेंट झालंय कॉलेजमधून. म्हणजे एक नोटीस बोर्डला माझं नाव लागलेलं आहे की असं रचना कन्स्ट्रक्शन पुणे येथे तुमचं प्लेसमेंट झालंय म्हणून. आणि त्यानंतर मी परत पुण्यामध्ये वगैरे जॉबला गेलेलो तिकडं. एका गवंडी एक मिस्त्री
एका मिस्त्रीचा मुलगा या ठिकाणी आता अभियंता साहेब झाला नाही का. तर ज्या वेळेला बाहेर मी पडला डिग्री घेऊन, त्यावेळेला मग वडील आपण परत गावाकडे येऊन काम करायचं ठरलं होतं का नोकरी करणंच अगदी फिक्स होतं? मग नाही, माझ्या म्हणजे पहिल्यापासून एम होतं की सिव्हिल इंजिनियर बनायचं, ते पण घराचा. कारण की वडिलांना गाईड करायला साहेब लोक यायचे, ते बनायचं स्वप्न माझं होतं. मग मी पुण्याला सुद्धा मला जॉब प्लेसमेंट झाली, ते इरिगेशनचे प्रोजेक्ट होते. तिथं काय मी 2 महिने सुद्धा जॉब केला नाही, ते सोडून उस्मानाबाद. काय कारण ठरवलं की पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी जाऊन जॉब करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तुम्ही आता 2 महिन्यामध्येच अगदी परत गावाकडे आलात? कारण की एक माणसाचं एम असतं की आपल्याला कुठं जायचंय काय. त्या इरिगेशन मध्ये मला काय त्याचं म्हणजे हे वाटलंच नाही. माझं एम होतं की समजा आपण इंजिनियर बनून स्वतःच्या बिल्डिंग बांधू किंवा लोकांना चांगले चांगले घरं बांधून देऊ, हे माझं एम होतं. म्हणजे रचना कन्स्ट्रक्शन पुणे या ठिकाणी काम करत असताना, जॉब करत असताना लक्षात आलं की इथं आपण लोकांची रचना करू शकतो, परंतु आपलं फ्युचरची रचना होणार नाही. आणि परत तुम्ही गावाकडे आलात. मग जेव्हा उस्मानाबाद या नगरीमध्ये आपण आलात, या शहरामध्ये आलात, त्यावेळेला नेमके काय चॅलेंज होते? मनामध्ये काहूर असतात, स्वप्न असतात, धडपड सुरू असते आणि हीच धडपड तुम्हाला पुढे घेऊन जाते. तर नेमकी धडपड होती, काय विचार होते आणि त्या अनुषंगाने आपण टाकलेलं पाऊल सांगावं. मग उस्मानाबादला आल्यानंतर इथं माझे एक मार्गदर्शक आहेत दत्ता कुलकर्णी, त्यांच्या घराचं बांधकामाचं काम निघालं होतं इथं, बांधकाम आणि अपार्टमेंट. मग त्यांनी मला बोललेले की राहुल तू सुपरविजन वगैरे कर कामावर. मग ते सुपरविजन बांधकामाचं करत असताना तिथं एक आर्किटेक्ट ओंकार डोरगे सर आहेत, त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला आणि कॉन्टॅक्टचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आमचं. आणि त्या मैत्रीतून त्यांनी मला एवढं त्याच बांधकाम म्हणजे प्लॅनिंग बसवण्याचं जे नॉलेज आहे, समजा सिव्हिल इंजिनियरला जास्त नॉलेज म्हणलं तर प्लॅन कसं बनवणं, कमी जागेत कसा चांगला प्लॅन देणं, ह्याचं नॉलेज आहे, ती मला ते त्यांच्याकडून भेटलं. आणि मी त्यांच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता 3 वर्ष एवढं मन लावून काम केलं की कुठलंही काम आलं तरी ते मी बिअर करू शकू, अशा ह्या पद्धतीनं मी चालत गेलो. मला वाटतं की पहिल्यांदा वेळ द्यावा लागतो, काम करावं लागतं, प्रामाणिकपणे जपावं लागतो, तेव्हाच तुम्हाला पुढं संधी मिळते, नाही का? अगदी हे सगळं करत असताना मग उद्योगामध्ये स्वतःचा उद्योग, आपला उद्योग आणि आपण त्या नावाने आपण काम करूया, यासाठी म्हणजे जी काही भूमिका असते म्हणजे ती सुरुवातीपासून होती का नंतर मग तुम्हाला वाटलं की आपण आता उद्योग केला पाहिजे? नाही, सुरुवातीला स्वप्न होतं सिव्हिल इंजिनियर बनायचं, पण माझी डिग्री झाली 2013ला, मी पास आउट झालो. त्यानंतर हे एक एक्सपिरियन्स घ्यायला, आर्किटेक्टचं नॉलेज घ्यायला 3 वर्ष गेले. त्यानंतर मी आर्किटेक्ट सरांच्या वाढदिवसादिवशीच माझ्या ऑफिसचं या उद्घाटन केलं 11 सप्टेंबर 2016 रोजी. आणि त्यानंतर मग जशी काम येतील, 2 रूमचं येऊ, 4 रूमचं येऊ, मोठं कमर्शियल काम येऊ, जे हाती काम येईल ते प्रामाणिकपणे करत गेलो, लोकांना चांगल्या सेवा देत गेलो त्या माध्यमातून. आणि तिथूनच मग मला वाटलं अरे इथं आपल्याला संधी आहे, याचं आपण सोनं करू शकतो. तर मग मी त्या दिशेनं वेगवेगळ्या छोटे छोटे व्यवसाय सुरू करत गेलो. जेव्हा उद्योगामध्ये पाऊल ठेवलं बालाजी कन्स्ट्रक्शनच्या बॅनर खाली, आणि जेव्हा इथं पाऊल ठेवलं बांधकामाच्या क्षेत्रामध्ये, तर कशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये आपण बांधणी केली? कारण बांधणी करण्याच्या अर्थ वेगवेगळे आहेत. बांधणी करणे म्हणजे घरं बांधणे, जो तुमचा उद्योग आहे, बांधणी करणे म्हणजे माणसं बांधणे, बांधणी करणे म्हणजे या ठिकाणी स्वतःचं भविष्य बांधणे, या वेगवेगळ्या माध्यमातून जी बांधणी केली आहे ती बांधणी सांगावी. तसं बघायला तर म्हणजे सुरुवातीपासून एक म्हणजे लक्षात होतं की आपण कोणाला फसवायचं नाही, प्रामाणिक काम करायचं, कोणाला चुकीचं बोलायचं नाही, हे तत्व समोर ठेवून मी काम करत गेलो. आणि त्या माझ्या तत्वामुळं म्हणजे मार्केटमध्ये एक वेगळं नाव बनत गेलं. आणि वेळेच्या वेळी सर्व्हिस देत गेल्यामुळं, चांगले प्लॅन बनवल्यामुळं, घराची रूपरेषा चांगली बनवल्यामुळं एक वेगळंच नाव तयार झालं. समजा एखाद्याचं बांधकाम केलं तर ते माझ्याकडे 4 कामं त्यांच्या शेजाऱ्याचे येत गेले त्याच्या माध्यमातून. मला वाटतं झटपट श्रीमंत होण्यापेक्षा खटपट करून श्रीमंत व्हावं, म्हणजे प्रयत्न करून श्रीमंत व्हावं. अगदी बालाजी कन्स्ट्रक्शन आणि राहुल गवळी, इंजिनियर राहुल गवळी, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण त्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण काम करतायत आणि आपल्या कामातनं ते नाव मोठं होतंय. कारण आपण जितकं काम करतो, जितकं प्रामाणिकपणे काम करतो, तितकंच ते नाव पुढं चाललेलं असतं, ते मोठं व्हायला असतं. तर आज या ठिकाणी या उस्मानाबाद नगरीमध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये बालाजी कन्स्ट्रक्शन एक नाव बनलं आहे,
एक ब्रँड बनला आहे. जसं आपण बिस्किट म्हटलं की पार्ले म्हणतो, होय. तसं आज बांधकाम म्हटलं की बालाजी कन्स्ट्रक्शन. होय. तर आता एक विचारावं असं वाटतं की हे नाव मोठं करण्यामध्ये केलेले प्रयत्न, घेतलेली मेहनत काय नेमकी? जेव्हा मग मी सुरुवातीला घरांचे लोकांचे प्लॅन द्यायला लागलो हे ते, तर तेव्हा बऱ्याच समजा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असतील त्यांना ते घर बांधायला वेळ देणं होत नव्हतं. ते मला म्हणायचे की हे राहुल, तुझे तू स्वतःच बघ याचं पूर्ण, आम्ही तुला काय ते पैसे देऊ, तुझे तू काय मटेरियल परचेस करायचं ते कर. मग मी त्यामध्ये एकदम प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि त्याच्यातून रिझल्ट असा आला की एवढ्या पैशात चांगल्या क्वालिटीचं मी त्यांना घर बांधून दिलं. त्यामुळे मला एक झालं की एक झालं की एक कामं भेटत गेले. जवळपास 35 ते 40 कामं मी या 4 वर्षाच्या काळात करून दिली त्यांना. आपल्या कामामध्ये जर गुणवत्ता असेल तर मला काम द्या असं म्हणायची वेळ येत नाही, कारण तुमचा स्वभाव, होय. तुमचं काम आणि तुम्ही कसे वावरता होय. याच्या बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. हल्ली राहुलजी बघतो की बऱ्याच लोकांना की झटपट पुढे जायचं असतं, झटपट मोठं व्हायचं असतं, खूप मोठं व्हायचं असतं, नेमकं किती हे त्यांनाही माहीत नसतं खरं तर. तर तसं तुम्हाला कधी वाटलं नाही का की आपणही शॉर्टकट्स वापरावेत किंवा आपणही अगदी लवकर श्रीमंत व्हावं? वडिलांपासून शिक्षण होतं की असं म्हणजे एकदम जर आपण हे केलं तर ते टिकणार नाही, मोठा घास नाही घ्यायचा नाही. समजा एखाद्याचं फसवेगिरी करून समजा मला एखाद्या घर बांधायला दिलं, त्यातून किती पण पैसे काढून मी जर चुकीच्या गुणवत्तेचं जर काम केलं तर ते काय म्हणजे झाकणारी गोष्ट नाही. तर ते त्या पद्धतीचं मी कधी काम केलंच नाही. राहुलजी, मला विचारावं असं वाटतं की आत्ता या ठिकाणी बाहेर जी ओळख आहे गवळी साहेब, राहुल गवळी साहेब, इंजिनियर राहुल गवळी आणि राहुल गवळी, जेव्हा कधी कोणी हाक मारतं, कोणी हक्काचं असेल तर राहुल अशी हाक असेल, अगदी ग्राहक असेल तर गवळी साहेब असेल, पण तुमच्या मनामध्ये सगळ्यात भावलेलं नाव तुमचं कोणतं? भावलेलं म्हणलं तर एक मला म्हणजे बेस्ट इंजिनियर राहुल गवळी असं मला वाटतं की चांगला अभियंता राहुल गवळी. पहिले चाहे मग पैसे येऊत अगर न येऊत, परंतु मी चांगला आहे आणि ते चांगले पण टिकून ठेवलं पाहिजे, नाही का? तसं बघायला गेलं तर म्हणजे संधी भेटलं की मी सोनं करायचं जे म्हणतात ते तत्व समोर ठेवून समजा बालाजी इंजिनियर्सच्या माध्यमातून किंवा बालाजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून मी काम तर करत होतो. पण मला वाटलं की अरे बाबा, हे करत करत आपण एखाद्या बिल्डिंगला लागणारं सिमेंट आहे सप्लाय करू शकतो. तर ते मी बालाजी ट्रेडर्स नावे फर्म काढायचं, त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संधी शोधा, उद्योग वाढवा, ऑटोमॅटिक पैसा वाढतो. एकाच ठिकाणी जर तुम्ही डिपेंड राहिलात तर तुम्हाला तुमचा ग्रोथ एवढा होणार नाही. तर त्यासाठी जे काही लागणारे जे काही ब्रँचेस आहेत किंवा लागणारे जे उद्योग आहेत ते आपण शोधले पाहिजे, उभारले पाहिजे आणि ते चालवण्याचं धाडस पण तुम्ही ठेवलं पाहिजे. कधी काळी असं वाटलं नाही का की आता आपल्या याच्यामध्ये अपयश पण येऊ शकतं किंवा आपण अगदी रिव्हर्स होऊ शकतो, मायनस होऊ शकतो? आलेलं कधी कधी अपयश. समजा आता मी एखाद्याचं घर बांधायला घेतलंय आणि बांधकाम मटेरियलचे रेट खूप वाढले, त्या कंडिशनला आपण त्यांचं घर बांधकाम करायचं सोडून दिलं नाही कधीच. जे ठरलेलं आहे, जे बोललेलं आहे ते आपले जवळचे पैसे घालून आपण ते कामं करून दिली. म्हणजे काय की रडणे, चिडणे किंवा मला नको हे नाही, तर जे स्वीकारलेलं आहे मग त्याचं चाहे काही हो मग तर ते पूर्ण करायचं. मला वाटतं की एखादी गोष्ट सुरू केल्यानंतर ती पूर्ण करणं एक कला असते, चॅलेंज असतं. त्याच्यामध्ये थोडंसं नुकसान जरी झालं तरी चालतं, पण त्याच्यामुळे पुढचा फायदा होतो, हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राहुलजी, कधी काळी मला वाटतं की क्लास 4 पासून म्हणजे 4थी पासून सायकलवर प्रवास सुरू केला. सायकलचा प्रवास आज BMW पर्यंत आलेला आहे. 35 लाख अशी किंमत आहे त्याची. काय नेमकं काय, कसा आहे प्रवास नेमका? कधी लहानपणी वाटलं नव्हतं की आपण ह्या गाडीमध्ये फिरू वगैरे काय, पण एक आवड आहे. जशी सायकलमध्ये आवड आहे तशी त्या गाडीच्या पण क्षेत्रात आवड आहे. तर म्हणजे जसं जसं व्यवसाय वाढत गेले की माणसाचं ते स्वप्न वाढतात त्या पद्धतीने. सुरुवातीला सायकलची किंमत होती 1200 रुपये तुम्ही सांगितलं. आता सायकलची किंमत आहे 35,000 आणि गाडीची किंमत आहे 35 लाख. म्हणजे 35 पट किमतीची गाडी खरं तर ती. परंतु हे एवढं सगळं असताना सुद्धा या परिसरातील लोकांचं जे काही मत आहे त्यावर बोलतो. इंजिनियर राहुल लक्ष्मणराव गवळी हा माणूस अगदी साधाच राहतो, पाय जमिनीवर आहेत आणि प्रामाणिकपणाचा दागिना मात्र घट्ट पकडून ठेवला आहे. काय सांगाल नेमकं हे सगळं कसं जमतं नेमकं? म्हणजे पहिल्यापासूनच असं आपलं वाटतं की आपल्याकडे किती जरी असलं तरी आपण ग्राउंड अर्थ राहायला पाहिजे एकदम. म्हणजे
घर आमचं तसं शून्यातून सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. हे उदाहरण घरचंच असल्यामुळं ते ऑटोमॅटिकली जमतं. आत्ता माणूस जेव्हा पुढे जातो तो स्वतःच्या पायावर उभा राहतो, काहीतरी कमवतो आणि त्याची एक वेळ येते की त्याला द्यायचं असतं. आता तुमची वेळ आहे द्यायची म्हणजे काय तर रंजण्या लोकांची सेवा करणे, गोरगरिबांची सेवा करणे, समाज बांधवांची सेवा करणे, आईवडिलांची सेवा करणे. कारण आपल्याकडे आल्यानंतर आपण सेवा करू शकतो. तर आत्ता एक विचारावंसं वाटतं की कशा प्रकारे या ठिकाणी आईवडिलांची सेवा असेल, मित्रांना सहकार्य असेल किंवा समाजसेवा असेल, ज्याला आपण असं म्हणूया समाजसेवा, तर आपली सोशल सर्व्हिस नेमकी काय असते? मला म्हणजे तशी सामाजिक कार्य करण्याची आवड म्हणजे पहिल्यापासूनच आहे. एक दिवाळीचा मला एक किस्सा सांगावासा वाटतोय. मला आपण दिवाळीला नवीन कपडे घालून चाललेलो होतो, तर मला तिथं झोपडीच्या बाहेर 4 मुलं खेळताना दिसली जुन्या कपड्यावर. तर मी त्यांचं ड्रेसचं माप घेऊन डायरेक्ट कपड्या दुकानात गेलो, त्यांचे 4 ड्रेस घेतले आणि त्यांना दिले. त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य होतं ना की त्याचं समाधान आपण पैशात कधीच कॅल्क्युलेट करू शकत नाही. लोकांच्या डोळ्यातले अश्रू, वेदना ज्याला समजतात तीच माणसं पुढे जातात आणि तुम्हाला त्या समजतायत याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. मला एक विचारावंसं वाटतं की अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा मला वाटतं आपण खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलं आहे. तर तसं तर तुमचा बोलण्याचा स्वभाव नाही आहे, पण तरी मला विचारावंसं वाटतं की काय नेमकी आपण लोकांची सेवा केली, कशा प्रकारे आपण लोकांना मदत केली? त्या काळात बांधकाम वगैरे थोडं स्टॉप झाले होते, तर बांधकाम मजुऱ्यांचा रोजीरोटीचा विषय होता. तर आम्ही त्यांना किराणाचे किट वगैरे बनवून त्यांना दिले होते. साधारणतः किती लोकांपर्यंत आपण जाऊ शकला त्या काळामध्ये? त्या काळात जवळपास 450 लोकांपर्यंत विविध. तुमचं अभिनंदन असेल. आणि आत्ताही समाजसेवा सुरूच असेल, तर आता समाजसेवेचं माध्यम काय नेमकं, कशा प्रकारचे लोक? सध्या आता मी आहे सिव्हिल इंजिनियर स्वतः. तर आता इथं जे समजा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, याच्या संवर्धनासाठी किंवा रिन्युएशनसाठी जे काही नॉलेज लागतं, कामाची टीम लागते, हे मी स्वतः समोर थांबून वैयक्तिक लक्ष देऊन कामं करून घेतो. ते पण कुणाचा 1 रुपयाही न घेता. रिसेंटली म्हणलं तर शिवाजी महाराज चौकाचं मी रिनोव्हेशनचं 2 वर्षापूर्वी काम केलं होतं. ते काम एवढ्या गुणवत्तेचं केलं की आज जाऊन बघितलं तर ते आत्ताच काम केलंय असं वाटतंय. तसं पाहिलं आपण तर बघतो आपल्या अवतीभोवती, आपल्या सभोवताली नेता आणि अभिनेता यांना एक किंमत असते. परंतु मला वाटतं की नेता, अभिनेता आणि अभियंता सुद्धा जर चांगलं काम करत असेल तर त्यालाही एक वेगळं वलय प्राप्त होतं, नाव होतं. कारण काम कोणतंही असो, काम जर प्रामाणिकपणे करत असाल तर तुमची एक वेगळी ओळख होते. आज इंजिनियर राहुल गवळी ही आज मला वाटतं की एक चांगल्या पद्धतीने आपली ओळख, नाव आपण केलं आहे आणि हे नाव आता पुढे टिकून ठेवायचं असतं, नाही का? तर भविष्यामध्ये जसं आज तुम्ही उद्योग करतायत, तर भविष्यामध्ये उद्योगाची रूपरेषा काय असेल नेमकी? आता उस्मानाबाद शहरात ह्या विविध उद्योगाच्या माध्यमातून एक मी श्री बालाजी उद्योग समूहाचा ब्रँड तयार केला आहे. याच्या माध्यमातून माझा मेन फोकस हा असणार आहे की इथं लोकांना कमी किमतीत चांगल्या क्वालिटीची घरं हा देण्याचा माझा मानस असणार आहे. मग त्या माध्यमातून रो हाऊस असतील, अपार्टमेंट्स असतील, कमर्शियल बिल्डिंग असतील, याचं मी चांगल्या गुणवत्तेची बांधकाम करण्याचा प्रयत्न करणार आहे. राह में चलते चलते बहुत से मिलते हैं मगर सब राहुल नहीं होते. आणि जिथून मी सुरुवात केली होती तिथंच मी थांबतोय. कारण ज्याला चाहूल लागते प्रत्येक गोष्टीची, कारण चाहूल लागली पाहिजे, तीच माणसं राहुल असतात. कारण राहुल हे व्यक्तीचं नाव नाही, तर राहुल हे यशाचं नाव आहे, एक ब्रीद आहे. आणि राहुलजी यांचं नावही राहुल आहे आणि या ठिकाणी कामसुद्धा अगदी तंतोतंत करतात, प्रामाणिकपणे करतात. कारण ही शिदोरी, ही शिकवण आईची, वडिलांची असते. आई वडिलांच्या विचाराने, कारण आई वडिलांना नेहमीच वाटतं की लेकराने पैसे कमी कमवावेत पण नाव कमवायला पाहिजे. आणि नाव आपण जेव्हा कमावतो तेव्हा निश्चितपणेचा फायदा आपल्या घराला होतो, समाजाला होतो आणि राष्ट्राला सुद्धा होतो. आणि अशी माणसं वंदनीय असतात आणि अशाच व्यक्तींच्या यशोगाथा असतात. मी एवढंच म्हणेल राहुलजी की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या हातनं या ठिकाणी उद्योगात तुम्ही टाकलेलं जे पाऊल आहे हे पाऊल तर अगदी पुढे जाओच, पण तुमच्या हाताने या ठिकाणी समाजसेवा सुद्धा होत राहो, यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच उस्मानाबाद नगरीतील
बालाजी कन्स्ट्रक्शनचे संचालक सन्माननीय इंजिनियर राहुलजी लक्ष्मणराव गवळी साहेब यांची मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.